तर आज तुम्हाला जे काही दिसतंय म्हणजे जे काय प्रॉफिट मी याच्यामधनं काढतो किंवा जे काय प्रॉफिटेबल ट्रेड माझे होतात किंवा जी लाईफ चेंजिंग मुवमेंट ज्यावेळेस झाल्या वर्ष दीड वर्षामध्ये जे काय प्रॉफिटेबल ट्रेडर्सचे जे काय जर्नी असते ती स्टार्ट झाली माझी. त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत की एक थोडासा फ्लॅशबॅक सांगायचं म्हटलं तर क्रिकेटची मला फार आवड आहे. म्हणजे क्रिकेटसाठी मी इंग्लंडला जेव्हा गेलो होतो वयाच्या 15व्या वर्षी तेव्हा तिथं बरेच लोकांचं कन्सेप्ट असं आहे की ट्रेडिंग करायचं क्रिकेट खेळायचं, ट्रेडिंग करायचं क्रिकेट खेळायचं, त्याच्यावर त्यांचं घर चालतं किंवा उदरनिर्वाह त्या गोष्टींवर ते करत होते. तर आपल्या बाबा मॅच झाल्याच्या नंतर असं 4-5 मुलं बसायची, 4-5 मुलांच्या मध्ये लॅपटॉपवर ट्रेडिंग करायचे ते व कशा पद्धतीने होतं, स्टॉक्स कसे त्यांचे वर्क करतात, काय करतात. तर त्याच्यापासून एक बाबा की क्युरियोसिटी म्हणा किंवा त्याच्यामधला इंटरेस्ट जो होता तो त्यामध्ये यायला लागला. इकडून आल्याच्या नंतर वर्ष दीड वर्ष मी 12वी वगैरे जे काय माझे झाल्याच्या नंतर बँक निफ्टीचा कोर्स केला, इंडियन स्टॉक ऑप्शनचा कोर्स केला, फक्त स्विंग ट्रेडिंगचा कोर्स केला, कमोडिटी मार्केटचा केला. म्हणजे असा कुठलाच कोर्स नाही की जो आजपर्यंत मी स्वतःहून केलेला नाही किंवा मी अटेंड केलेला नाही. त्याच्यामध्ये जवळजवळ 6-7 लाख रुपये घालवले. पण आजकाल जर त्याच्यामध्ये बघितलं तर ती जी जर्नी होती की 17-18 वर्षापासून जर मी क्लास कंप्लीट केल्याच्या नंतर जर लाख रुपये कॅपिटल घेऊन ट्रेडिंग चालू केलं तर असं नाही झालं ना की पहिल्याच वर्षी मला प्रॉफिट एकदम भरपूर झाला आणि मोठ्या प्रमाणात मी त्याच्यामध्ये पैसा कमवला. नंतर अशा गोष्टी कळत गेल्या की बाबा याच्यामध्ये प्रॉफिट होतो, कधी लॉस व्हायला लागलाय. आधी भरपूरच लॉस व्हायचा, मग आधी 15 दिवस प्रॉफिट, 15 दिवस लॉस, 22 दिवस ट्रेडिंग मधले 11 दिवस प्रॉफिट, 11 दिवस लॉस, 50-50 रेशो यायला लागला. नंतर त्याच्यानंतर काय व्हायला लागलं की बाबा सायकोलॉजी कशी डेव्हलप करायची, स्वतःच्या स्ट्रॅटेजी डेव्हलप केल्या. नंतर इंडियन मार्केटमध्ये बघायला लागलो तर दिवसभर थांबायचो. नंतर प्रीमियम डीके व्हायला लागले. प्रीमियम जेव्हा डीके व्हायचा तेव्हा साइडवेज मार्केटमध्ये नेहमी लॉस बुक करायला लागायचा. नंतर जरी कॅन्डलस्टिक चार्टवर तुम्हाला दिसत असतील की व्हॅल्यू वर गेलेले आहेत तरी ऑप्शन मधले जर जिथं आता कोण ट्रेडिंग करत असेल त्यांना माहिती की प्रीमियम डीके झाल्यामुळे किती लोकांचं बरंचसं नुकसान त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर कसं झालं की कमोडिटी मार्केटमध्ये काही वर्षांपूर्वी क्लास केला होता. त्या कमोडिटी मार्केटमध्ये असं कळालं की बाबा मॅनिप्युलेशन होत नाही, हे नाही. दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः अनुभव करून बघितला की बाबा एवढा अभ्यास केलाच आहे, आपण एवढं डीप मध्ये गेलोच आहे, तर अजून याच्यामध्ये काय नवीन गोष्टी आणण्यात येतील आणि आपल्याला त्याच्यामधनं कसं प्रॉफिट जनरेट करता येईल. मी आज जे लोकांना शिकवतो असे कन्सेप्ट कधीच नव्हती की आपल्याला कोणाला शिकवायचं आहे किंवा काय आहे. आणि अशातला भाग नाही की मी फक्त माझा हा बिझनेस आहे किंवा मी बिझनेस थ्रू तुम्हाला माझ्या क्लासला या, माझ्या फीस भरा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं बघा, अशातला कुठला भाग होत नाही. जेवढा वेळ तुम्ही स्वतःहून मार्केटला द्याल तेवढं मार्केट तुम्हाला वेळ देतं. तुम्ही जेवढी त्याची काळजी घ्याल तेवढी काळजी ते तुमची घेतं. असं नाहीये की मी आज प्रॉफिटेबल ट्रेडिंग म्हणजे 50,000 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये ट्रेडिंग करतो. माझाही प्रॉफिट तुमच्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीचा जो असतो की ज्याच्यामध्ये 7-8 हजार रुपये असतील, 5 हजार रुपये असतील, 10 हजार रुपये असतील, हा प्रायमरी टार्गेट जर मी घेऊन बघितलं तुम्ही तर ह्या पद्धतीनेच मी काम करतो आणि ह्या पद्धतीनेच आपल्याला सुद्धा काम करायचं. किंवा मी ज्या चुका केल्या, मी आज माझे सकाळपासून जो लाईव्ह चालू असतो माझे स्टुडंट असतात त्यांना फक्त सांगितलेलं राहतं की बाबा कशा पद्धतीने ट्रेडिंग तुम्हाला करायचंय, समोर आल्याच्या नंतर शिकवलं जातं कसं करायचंय, कुठं करायचंय. आणि तुम्ही जर आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर बरेच लोक आहेत की मार्केटच्या नंतर स्क्रीनशॉट टाकून किंवा स्क्रीनशॉटचे व्हिडिओ करून ते तुम्हाला सांगितलं जातं की इथून मार्केट वरच जातं, इथून मार्केट खाली पडलं होतं. अशातली कुठलीही गोष्ट आपल्या इथं होत नाही. जिथं लॉस आहे तिथं लॉस दाखवला जातो, जिथं प्रॉफिट आहे तिथं प्रॉफिट दाखवलं जातं. आणि माझी हीच इच्छा आहे की जसं माझी जर्नी आहे त्याच्यामध्ये लॉस भरपूर होता, नंतर 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये मी तो रिकवर केला. तुमचं असं व्हायला नको, तुम्ही चुकीच्या ठिकाणी जायला नको आणि तुमचे पैसे जे तुम्ही कष्टाने कमवलेले आहेत ते चुकीच्या ठिकाणी घालवू नका. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला. दिवसाचे 5-6 हजार 10 हजार रुपये तुम्ही कमवा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जर काय अडचणी असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला फ्री गायडन्स प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि त्याच्यानंतरचे पण असं नाही की बाबा तुम्ही फक्त सेशन अटेंड करा, सेशन नंतर तुम्ही तुमचं बघा. सेशन नंतरच्या पण काही गोष्टी आहेत की ज्या बऱ्याचशा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. तर ह्याच्याबद्दल जर काही असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.